आरटी ऍडमिशन बाबत खूप मोठी अपडेट येत आहे। सरकारने 1 किलोमीटरची घातलेली अट आता हायकोर्टाने रद्द केलेली आहे। नेमका याचा ऍडमिशन प्रोसेसवरती कशा पद्धतीने परिणाम होणार आहे, आरटी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना याचा कशा पद्धतीने लाभ होऊ शकतो याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। राज्यभरात सध्या आरटी ऍडमिशनची ऑनलाईन प्रक्रिया सुरू असून आरटी अंतर्गत ऑनलाईन फॉर्म हे प्रवेश प्रक्रियेचे भरून घेतलेले जात आहेत। पण या प्रवेश प्रक्रियेचे फॉर्म भरत असताना त्यामध्ये सर्व पालकांना माहिती आहे की 1 किलोमीटरची अट ही शासनाने घालून दिलेली होती। त्यामुळे फक्त आपल्याला 1 किलोमीटरच्या परिघातीलच शाळा या ऑनलाईन फॉर्म भरत असताना दिसत होत्या। आरटी प्रवेशाचा 1 किमीचा राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे, ज्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरटीईच्या प्रवेशाबाबत सुनावणी पार पडली। सरकारच्या नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळाच ही निवडता येत होती। पण सरकारच्या या निर्णयाला ॲडव्होकेट बोधी रामटेके आणि ॲडव्होकेट दीपक चटप यांनी आव्हान देत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती। याच विषयाच्या याचिका सामाजिक कार्यकर्ते आशिष फुलझेले आणि केत कुत्तरमारे यांनीही दाखल केली होती। या दोन्ही याचिकेवरती एकत्रित सुनावणी हायकोर्टात पार पडली। कोर्टाने सरकारच्या आरटी प्रवेशाच्या 1 किमीच्या अटीला स्थगिती दिली आहे। 1 किलोमीटरची अट आरटी कायद्यात कोठेही नाही। शिक्षणाचा हक्क कायदा हा केंद्र सरकारचा आहे, ज्यात राज्य सरकारला सुधारणा करून 1 किलोमीटरची अट लादणे म्हणजे एका हाताने अधिकार देऊन दुसऱ्या हाताने काढून देण्याचं मत हे हायकोर्टाने व्यक्त केलेलं आहे। आता याचिकेमध्ये कोणकोणते आरोप करण्यात आले होते सरकारवरती तेही समजून घेऊया। शिक्षण हक्क कायदा हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो। 1 किलोमीटरची अट मनमानी, अवैध आणि संविधान विरोधी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलेले होतात। अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या कारभाराला स्थगिती दिली आहे, ज्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। म्हणजेच पालकांनो, आज 10 मार्च ही शेवटची तारीख फॉर्म भरण्याची होती। आता राज्य सरकारच्या विरोधात निर्णय गेल्यामुळे आता ही मुदत वाढू शकते किंवा आपल्याला फॉर्म एडिटचा पर्याय हा शासनाकडून लवकरात लवकर देण्यात येईल। त्याकरता आपला चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका, कारण की येणाऱ्या नवनवीन अपडेट आपल्याला येथेच मिळतील। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।